पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तुम्ही संत मायबाप कृपावंत, तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जडजीव। वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे। अवतार तुम्हा धरावया कारण, उद्धाराया जन जडजीव। तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन। अवतार तुम्हा धरावया कारण, उद्धाराया जन जडजीव। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा संतपर प्रकरणातील अभंग आहे। तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू। तुकोबारायांनी अभंगाची सुरुवात संत या शब्दापासून केली आहे। तुम्ही संत मायबाप कृपावंत। संत मग नेमकं संत कुणाला म्हणायचं? तर निष्काम हरिनाम आणि निष्काम कर्मयोग या दोन्ही साधनाने ज्याच्या जीवनात विवेक वैराग्य, श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान आहे, जो मुक्त आहे आणि जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, अशा महात्म्यास संत म्हणायचं। जो मुक्त आहे आणि मुक्तीवर भजनयुक्त आहे तो संत असतो। जे जे भगवत भजन करिजेत, तया भागवत मनिजेत, मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव। जो मुक्तीवर भजनयुक्त आहे तो संत असतो। ऐसा बोधची केवळू होवनी निष्कळू, त्याही वरी भजन शिडो माझ्या टाही। ज्ञानोबा मीच होनी पांडवा, करीती माझी सेवा। अर्थात जो देवहून देवाचं नाव घेतो तो संत असतो। जो ज्ञान गिळून गोविंद गातो तो संत असतो। आणि अशा संतांना तुकोबाराय म्हणतायत, तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू। संत हे मायबाप असतात, कृपावंत असतात, असं तुकोबाराय म्हणतायत। लौकिक जीवनात आपले जन्मदाते आईवडील हे आपले मायबाप असतात आणि परमार्थिक जीवनात संत आणि भगवंत हे आपले मायबाप असतात। लौकिक जीवनात आपले जन्मदाते आईवडील हे आपले मायबाप असतात आणि परमार्थिक जीवनात संत आणि भगवंत हे आपले मायबाप असतात। जो पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तो मायबाप असतो। पुत्राने गुन्हा केलाय आणि बापाकडे आलाय आणि बापाची विनवणी केली, माफी मागितली आणि बापाने माफ नाही केलं, तर तो बाप कसला?
जो पुत्राला माफ करत नाही तो बापच नसतो. जो पुत्राला माफ करतो तोच बाप. अर्थात जो पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तोच बाप असतो. आणि म्हणून लौकिक जीवनात आपले जन्मदाते आईवडील हे आपले मायबाप असतात. आणि परमार्थिक जीवनात संत आणि भगवंत हे आपले मायबाप असतात. भगवंतही आमचा मायबाप आहे. भगवान स्वमुखाने बोलत आहेत ज्ञानेश्वरीमध्ये, गीतेमध्ये, या कारणे मी पिता, महद्ब्रह्म हे माता, आपत्य पंडुसुता जगडंबरू. या कारणे मी पिता, ज्ञानोबाराय लिहित आहेत, या कारणे मी पिता. भगवान गीतेमध्ये बोलत आहेत, ज्ञानोबाराय लिहित आहेत, मी जगाचा पिता आहे. मी पिताच नाही तर जगाची माताही आहे. तैसे चराचरी मी माताही होय. भगवंत विश्वाचा पिता आहे आणि माता आहे. अर्थात देव आमचा मायबाप आहे. संतही आमचे मायबाप आहेत. तुकोबाराय बोललेच, तुम्ही संत मायबाप. देव आमचा मायबाप आहे, संत आमचे मायबाप आहेत. आणि लौकिक जीवनात आमचे जन्मदाते आईवडील हे आमचे मायबाप आहेत. भगवंत विश्वाचा पिता आहे, या नात्याने भगवंत आमचा मायबाप आहे. तुम्ही काही चूक केली आणि तुम्हाला पश्चाताप झाला आणि तुम्ही भगवंताला शरण गेले तर भगवंत तुम्हाला सढळ हाताने माफ करतो. ज्ञानोबाराय लिहित आहेत, ती भलतेनी भावे मन मजातू येते व्हावे, आले तरी आगवे मागील वाव. तुम्ही लाख चुका केल्यात, परंतु त्या चुकाचा तुम्हाला पश्चाताप झाला आहे आणि तुम्ही भावयुक्त अंतकरणानं भगवंताला शरण गेलेत आणि भगवंताची माफी मागितली तर भगवंत तुम्हाला माफ करतो. का? तर भगवंत आमचा मायबाप आहे. भगवंत विश्वाचा पिता आहे, या नात्याने भगवंत आमचा मायबाप आहे. आणि भगवंत आमचा मायबाप आहे म्हणून आमच्या लाखो चुका भगवंत आम्हाला माफ करतो. आणि म्हणून मी बोललो की पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तो बाप असतो. भगवंतही आमचे लाखो अपराध पोटात घेतो आणि आम्हाला माफ करतो. का? भगवंत आमचा बाप आहे. आणि म्हणून परमार्थिक जीवनात भगवंत आणि संत हे आमचे मायबाप असतात आणि लौकिक जीवनात आमचे जन्मदाते आईवडील हे आमचे मायबाप असतात. जो पुत्राचे लाखो अपराध माफ करतो तो मायबाप असतो. लौकिक जीवनात आमचे जन्मदाते आईवडील हे आमचे मायबाप असतात. अपकार करणाऱ्यावर जो उपकार करतो ती माया असते आणि तो बाप असतो. मायबापाची व्याख्या जर करायची झाली तर ती अशीच करावी लागेल की अपकार करणाऱ्यावर जे उपकार करतात ते मायबाप असतात. आमचे जन्मजाते मायबाप, संत आणि भगवंत हे तिघही आम्ही कितीही अपकार करू द्या ते आमच्यावर उपकारच करतात, फक्त आम्ही त्यांना शरण जावं. म्हणून अपकार करणाऱ्यावर जो उपकार करतो तो मायबाप असतो. साने गुरुजीची एक गोष्ट आहे. एक प्रेयसी आपल्या प्रियकराला म्हणते की तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? तर प्रियकर म्हणतो हो. मग तू तुझं प्रेम सिद्ध करण्यासाठी तू मला तुझ्या आईचं काळीज आणून दे. तुझ्या आईचं काळीज आणून दे. प्रियकर म्हणतो आणतो, त्यात काय अवघड आहे. धावत गेला, घरी गेला, चाकू घेतला, आईचं मुंडकं कापलं, छाती फाडली, काळीच काढलं, हातात घेतलं आणि पळत सुटला प्रेयसीकडे. पळताना वाटेमध्ये त्याच्या पायाला ठेच लागली. पळताना वाटेमध्ये त्याच्या पायाला ठेच लागली. तो खाली पडला आणि हातातलं काळीजही खाली पडलं. त्या खाली पडलेल्या काळजातून एक आवाज आला, बाळ तुला काही लागलं का रे? बाळ तुला काही लागलं का रे? याला म्हणतात मायबाप आणि याला म्हणतात अपकार करणाऱ्यावर उपकार करणं. आणि म्हणून मी बोललो की जे अपकार करणाऱ्यावर उपकार करतात ते मायबाप असतात. माय कापली, छाती फाडली, छातीतून काळीज काढले,
हातात घेतले आणि पळतोय, पळताना ठेच लागली, खाली पडला, हातातलं काळीजही खाली पडले. पण माईला कापल्यानंतर सुद्धा माईला मोठा अपकार केला, माय कापली, माईला मोठा अपकार केलाय मुलांनी, तरी माईच्या काळजातून एकच आवाज येतोय, बाळ तुला काही लागलं का रे? याला मायबाप म्हणतात. माईला अपकार केलाय तरी माय लेकरावर उपकारच करते. माझं काळीज कापले, मला मारलंय, ठीक आहे, मारलंच तर मारलं, ठीक आहे, पण तुला काही लागू नये, तू सुरक्षित राहावा, तू नीट राहावा, याला मायबाप म्हणतात. आईवर मुलानं अपकार केलाय, पण आई मुलावर उपकारच करते आणि म्हणते, बाळ तुला काही लागलं का रे? अर्थात अपकार करणाऱ्यावर जे उपकार करतात ते मायबाप असतात. आणि म्हणून तुकोबाराय लिहितात, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. माईला कापा, तिच्यातून कधी, मुलानं जर माईला कापलं तर तिच्यातून कधी रक्त येणार नाही, तिच्या हातून दुधाच्याच धारा येतील. आणि म्हणून एक कवी म्हणतो की कापा चिरा दुग्ध धाराची येती, कापा चिरा दुग्ध धाराची येती. आईला कापलं, आईच्या अंगातून, एक उदाहरण म्हणून सांगतो, रक्त तर येईलच, पण आईच्या अंगातून रक्त नाही, दुधाच्या धारा येतील, कारण ती माय. तिला किती अपकार करा, ती आपल्या बाळावर उपकारच करते. अहो कापल्यावर सुद्धा म्हणते, बाळा तुला काही लागलं का रे? यापेक्षा काय मोठेपण असावं, काय माईने अजून मोठा उपकार करावा. आणि म्हणून मी बोललो की अपकार करणाऱ्यावर जो उपकार करतो ती मायबापाची जात असते. या जगात फक्त मायबापच असतात की जे अपकार करणाऱ्यावर उपकार करतात. म्हणून आमच्या लौकिक जीवनात आमचे जन्मदाते आईवडील हे आमचे मायबाप असतात. कारण आमचे मायबाप, आमचे आईवडील सातत्याने आमच्यावर उपकारच करतात, आम्ही त्यांच्यावर कितीही अपकार करो. म्हणून अपकार करणाऱ्यावर जो उपकार करतो तो मायबाप असतो. आमचे जन्मदाते आईवडील आमचे मायबाप असतात. पारमार्थिक जीवनामध्ये भगवंतही आमचा मायबाप असतो. तुम्ही बघा, हिरण्यकश्यपू, शिशुपाल या दोघांनी भगवंताशी, नारायणाशी वैर बांधलं. कंस तर आयुष्यभर भगवान श्रीकृष्णाला मारायला टापला. रावणाने भगवान रामचंद्राची, अर्थात आमची सीतामय्या, सीतामय्याला पळवलं. असे मोठमोठाले अपराध केले, मोठमोठाले गुन्हे केले. भगवंताला सारखं सळवलं, सतवलं, भगवंतावर सतत अपकारच केले. तरी भगवंतानी या सर्व लोकांवर त्यांना सढळ हाताने मोक्ष देऊन उपकारच केला. ऐसे जाणो तुझे अवतार्य स्वतंत्र, देता न मनसी पात्रा पात्र, कैवल्य ऐसे पवित्र वैर्यही दिदले. भगवंता, तू जगाचा मायबाप आहेस आणि जगाचा मायबाप असल्यामुळे जगातील प्रत्येक माणूस ही तुझी संतान आहे, तुझं लेकरू आहे. आणि लेकराची लाखो अपराध पोटात घेतो तो बाप असतो. हिरण्यकश्यपू, शिशुपाल, रावण, कंस यांनी लाखो अपराध केले, भगवंताला सतवलं, मारायला टपले, भगवंताची पत्नी पळवली. तरी भगवंताने या सर्वांना सढळ हाताने मोक्ष दिला. का? भगवंत या सर्वांचा बाप होता आणि पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तो बाप असतो, तो बाप असतो. आणि म्हणून भगवंतांनी या सर्वांना सर्व गुन्हे सढळ हाताने माफ केले. भगवंत आमचा मायबाप आहे. संतही आमचे मायबाप असतात. एखादा परीस घ्या, असा खाली मांडा दगडावर आणि एक लोखंडी घन घ्या आणि त्या घनाने त्या परिसाला फोडा. लोखंडी घनाने परिसाला फोडले
परिसाचा चुरा केलाय, परिसाला अपकार केलाय, परी स्वतः फुटलाय लोखंडी घणाकडून, परी स्वतः फुटलाय लोखंडी घणाकडून, परंतु फुटल्यानंतरही त्या लोखंडाचा परिसाला स्पर्श झालाय, तेवढ्या स्पर्शाने त्या परिसाने लोखंडाचं सोनं केलंय. याला म्हणतात अपकार करणाऱ्यावर उपकार करणं, आणि ती जात संतांची असते. लोखंडी घणानं परिसाला फोडलंय, परिसाला अपकार केलाय, परिसाला अपकार करूनही परिसाने आपल्या स्पर्शानं त्या लोखंडी घणाचं सोनं केलंय. याला म्हणतात अपकार करणाऱ्यावर उपकार करणे. वरी फोडावया लागी लोह मिळे परिसाच्या अंगी, ते तर मिळतीये प्रसंगी सोन्याची होईजे. ज्ञानोबा आहे. परिसाला अपकार केलाय, परिसाला फोडले लोखंडी घणाने, त्याचा चुरा झालाय. परिसाचा चुरा होऊ नये, परिसाला अपकार होऊ नये. ज्यावेळेस फुटत असताना त्या लोखंडाचा या परिसाला स्पर्श झालाय, एवढा मोठा अपकार करू नये, तेवढ्याशा स्पर्शाने त्या परिसाने त्या लोखंडाचं सोनं केलं आणि त्याच्यावर उपकार केला. स्वतः फुटला पण त्याचं सोनं केलं, स्वतःला अपकार करून घेतला पण लोखंडावर उपकार केला त्याचं सोनं करून. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की अपकार करणाऱ्यावर जो उपकार करतो तो संत असतो. लोह मिळे परिसाच्या अंगी, ते तर मिळते प्रसंगी सोन्याची होईजे. विसोबा खेचर ज्ञानोबाराला 4 भावंडाला का कमी त्रास दिला का? ज्ञानोबाराची भिक्षेची झोळी फाडली, झोळीतलं अन्न जमिनीवर सांडवलं, सिद्ध बेटावर या 4 भावंडांना राहण्यास भाग पाडलं, यांना वाळीत टाकलं, सळो की पळो करून सोडलं होतं विसोबा खेचराने, ज्ञानोबाराने त्यांच्या 4 भावंडांना. पैठणकरांनी यांच्या मंजी होऊ दिल्या नाही, शुद्धीपत्र दिलं नाही. ज्ञानोबारांच्या आईवडिला देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं, जीवन नकोसं केलं ज्ञानोबाराने 4 भावंडांना. परंतु ज्यावेळेस ज्ञानोबारांच्या पाठीवर मांडे भासताना विसोबा खेचरानं पाहिलं, गुपचूप चोरून पाहत होता. मुक्ताबाई ज्ञानोबारांच्या पाठीवर मांडे भाजत होत्या, हे दृश्य विसोबानं चोरून पाहिलं. त्यावेळेस हे दृश्य पाहून विसोबा खेचराची झाक गेली आणि विसोबा आला आणि ज्ञानोबारांच्या पायावर लोळला. त्यावेळेस ज्ञानोबारांनी त्याला लाद घालून बाजूला केला नाही. तिथं तुम्ही आम्ही असतो तो विसोबाला लाद घातली असती, मागचे गुन्हे सांगितले असते, तू काय काय केलं, काय अपकार केला, काय त्रास दिला, यादी वाचून दाखवली असते आम्ही. ज्ञानोबारांनी यादी वाचली नाही मागच्या गुन्ह्याची. ज्ञानोबारांनी त्याला पोटाला लावलं, त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्या विसोबाला एवढा मोठा संत बनवला, एवढा मोठा संत बनवला की तो विसोबा पुढं नामदेव महाराजांचा गुरु झाला. याला म्हणतात अपकार करणाऱ्यावर उपकार करणं, आणि अपकार करणाऱ्यावर जो उपकार करतो तो संत असतो. कारण संत हा मायबाप असतो, आणि जो पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तोच बाप असतो, तोच मायबाप असतो. संत मायबाप असतात. तुकोबारायला रामेश्वर भट्टाने का कमी त्रास दिला का? मंबाजी भावाने का कमी त्रास दिला का? अहो, जीवन नकोसं केलं तुकोबारायला या 2 माणसानं. रामेश्वर भट्टानी, मंबाजी भावानी या लोकांनी ज्यावेळेस तुकोबारायांचा गाथा पाण्यात बुडवला, इंद्रायणीमध्ये बुडवला, 14 दिवस तुकोबाराय, 14 दिवस तुकोबाराय त्या दगडाच्या शिळेवर बसून होते, अमरण उपोषण. पांडुरंगानं तो गाथा आपल्या पितांबरामध्ये गुंडाळा, पाण्यात बुडी मारून. पांडुरंग 14 दिवस त्या नदीच्या डोहात बुडून राहिले. तुकोबाराचा गाथा वाचवला, एक पानही भिजू दिलं नाही किंवा फाटू दिलं नाही. जसाच्या तसा अलगद गाथा पांडुरंगाने वर आणला आणि तुकोबाराच्या हवाली केला. त्यावेळेस तुकोबारायांनी या रामेश्वर भट्टाला आणि मंबाजीला काय लाथा घातल्या का? का दगडाने हाणलं? नाही. तुकोबारायांनी रामेश्वर भट्टाला आपला शिष्य बनवलं आणि रामेश्वर भट्टालाही संत बनवलं, आणि तेच रामेश्वर भट्ट तुकोबाराची आरती करतायत आणि लिहितायत, मने रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तो संत असतो. रामेश्वर भट्टाने तुफान अपकार केले, मंबाजींनी तुकोबारावर तुफान अपकार केले. या दोघांनी तुकोबारायांना फार अपकार केले.
परंतु तरी तुकोबारांनी त्यांच्यावर उपकारच केले आणि रामेश्वर भट्टाला संत बनवलं. अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तो संत असतो. एकदा एक साधू नदीमध्ये स्नान करत होता आणि त्या साधूच्या बाजूला 4-5 लोक अजून बाजूला स्नान करत होते. तेवढ्यात त्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहात एक विंचू वाहत चालला होता. त्या साधूने तो विंचू पाहिला आणि विंचू त्या पाण्याच्या प्रवाहात वाहतोय हे साधूने पाहिलं की साधू पटकन त्या विंचवाकडे धावला आणि तो विंचू पाण्यासहित आपल्या ओंजळीत घेतला. पण ती जात विंचवाची, त्याला काय माहीत हा माझ्यावर उपकार करायला आणि मला बाहेर काढायला म्हणून. त्याला ठोका मारायचं माहिती. त्यांनी खनखन नांगी हाणली त्या साधूला. नांगी हाणल्या तसेच मुंग्या की पुन्हा विंचू पाण्यात पडला. साधू पुन्हा त्या विंचवाकडे धावला. तो पुन्हा वाहत होता पाण्यात. साधू पुन्हा धावला, ओंजळीत पुन्हा विंचू घेतला पाण्यासहित. पुन्हा नदीच्या काठावर चालला त्याला काढायला. विंचवानं पुन्हा नांगी मारली. पुन्हा विंचू खाली पडला. साधू पुन्हा धावला, पुन्हा पाण्यासहित विंचू ओंजळीत घेतला आणि पुन्हा नदीच्या काठावर चालला टाकायला. पुन्हा विंचवाने नांगी मारली. विंचू पुन्हा पुन्हा नांग्या मारत होता. साधू पुन्हा पुन्हा त्याला ओंजळीत घेऊन नदी काठावर नेऊन सोडवण्याचा प्रयत्न करत होता. बाजूला स्नान करणारे 4-2 लोक म्हणाले, साधू महाराज तुम्ही वेडेत का हो? अहो ते तुम्हाला नांग्या मारताय, सर विष अंगात भिनलंय, तुमच्या अंगाचा दाह व्हायलाय, हाताला मुंग्या आल्यात, घाम फुटलाय. जाऊ द्या ना मरून त्याला, भाऊ द्या ना, मेलं ते मेलं, द्या सोडून. काय करायचं तुम्हाला? तुम्हाला चावून चावून तो बेजार केले, सारे अंगाचा दाह झाला, मुंग्या आल्या, ते पुन्हा पुन्हा चावतंय, मरू द्या त्याला, जाऊ द्या भाऊन. साधू म्हणतो, बाबांनो, चावणं हा विंचवाचा स्वभाव आणि उपकार करणं हा माझा स्वभाव. चावणं विंचवाचा स्वभाव, उपकार करणं हा माझा स्वभाव. मी जर उपकार करायचा सोडून दिला तर मी साधू कसला? तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. जगानं अपकार करत राहावं आणि साधूनी उपकारच करत राहावं. विंचवाने चावत राहावं, साधूने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करून त्याच्यावर उपकारच करत राहावं, ही साधूची जात असते. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. विंचू चावत होता, अपकार करत होता, साधू त्याला बाहेर काढून उपकारच करत होता. अपकार करणाऱ्यावर उपकार करतो ती साधूची जात असते, ती संताची जात असते. आणि म्हणून जो अपकार करणाऱ्यावर सतत उपकारच करतो तो मायबाप असतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की संत हे कृपावंत आहेत. ते अपकार करणाऱ्यावर सतत उपकारच करतात म्हणून ते मायबाप आहेत. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात लिहित आहेत की तुम्ही संत मायबाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान. तुम्ही संत मायबाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान. संत मायबाप असतात. आपण बोलून गेलो, लौकिक जीवनामध्ये आपले जन्मदाते आईवडील आपले मायबाप असतात. पारमार्थिक जीवनात संत आणि भगवंत आपले मायबाप असतात. संत मायबाप असतात. तुम्ही संत मायबाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानू. संत मायबाप असतात. का बरं? कारण अपकार करणाऱ्यावर जो उपकार करतो तो संत असतो. जगानं अपकार करावा, जगाने आघात करावा आणि संताने सोसतच राहावं. तुका म्हणे संत सोसी जगाचे आघात. तुका म्हणे संत सोसी जगाचे आघात. जगाने आघात करत राहावं, संतांनी सोसत राहावं. जगाने अपकार करत राहावा, संतांनी उपकारच करत राहावा. तेवी उन्मत्त जगे जया खंती न लगे आणि जयाचे नियांगे नशिने लोको. ज्ञानोबा आहे. जग उन्मत्त आहे. उन्मत्त जग हे संतांना त्रास देतं, पण संताला त्याची खंत वाटत नाही.
जग उन्मत्त आहे, तरी संताला जग हवंय आणि जगालाही संत हवाय. का? संत उन्मत्त जगाला कंटाळत नाही. माशाने किती समुद्र ढवळू द्या, समुद्र माशाला कंटाळत नाही. आणि समुद्र किती खवळू द्या, मासेही समुद्राला खवळत नाहीत. मासे समुद्राला घाबरत नाहीत किंवा कंटाळत नाहीत. तसं जगानं किती त्रास देऊ द्या, संत जगाला कंटाळत नाही आणि जगही संताला कंटाळत नाही. हे संताचं प्रमुख लक्षण आहे. तेवी उन्मत्त जगे जया खंती न लगे, जयाचे नियांगे नशिने लोको. ज्ञानोबा आहे. जग त्रासच द्यायला बसलंय, जग उन्मत्तच आहे. पण जगाने किती त्रास दिला तर संत जगाला कंटाळत नाही, उलट त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांच्यावर पांघरून टाकतो, त्यांच्यावर उपकारच करतो. का? तर संत जगाचा मायबाप असतो. संत आणि भगवंत हे एकच असतात. संत जगाचा मायबाप असतो. या नात्याने तुम्ही आम्ही सर्व संताची संतान असतो. संत आमचा बाप असतो. आणि जो पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तोच बाप असतो. संत आमचा बाप आहे, आम्ही संताचे पुत्र आहोत आणि आमचे लाखो अपराध संत पोटात घेतात, म्हणून संत हे मायबाप असतात. कारण पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तोच मायबाप असतो. संत मायबाप असतात. जे अपकार करणारे उपकार करतात ते मायबाप असतात. संत ही अपकार करणाऱ्यावर उपकार करतात, म्हणून संत मायबाप असतात. तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. संत हे आमचे मायबाप असतात. नाथ महाराजाला त्या पठाणानं वेशीत बसलाय. नाथ महाराजानं गंगा स्नान करून यावं, तो पण त्या पठाणानं पान खाऊन तोंडामध्ये थुंका जमा करावं. नाथ महाराज आले की पचकन त्यांच्या अंगात थुकावं. नाथ महाराजांनी बरं शब्द बोलू नाही, परत जावं, गंगा स्नान करावं, वापस यावं. हा तोपर्यंत थुंका जमा करून बसलेलाच आहे. नाथ महाराज आले की पचकन थुकावं. असं 108 वेळा घडलं. 108 वेळा घडलं. पठाणाच्या तोंडातला थुका संपला, थुका संपला, पण नाथ कंटाळे नाही. पठाण कंटाळा, नाथ कंटाळे नाही. का बरं? कारण नाथ हे संत होते. संत अपकार करणाऱ्यावर सतत उपकारच करतो. आणि नाथ संत असल्यामुळं, संत हा आत्मा असतो, आत्मा विश्वव्यापी असतो. आणि मग नाथ महाराज आत्मा असल्यामुळं या नाथ महाराजांनी विश्व व्यापलं होतं. कारण नाथ महाराज आत्मा होते, आत्मा विश्वव्यापी असतो. नाथ महाराज आत्मा होते म्हणून नाथ महाराजांनी विश्व व्यापलं होतं. किंबहुना चराचर आपणच झाला. या जगातील दगडधोंडे, सजीव निर्जीव प्रत्येक वस्तू नाथ महाराज बनले होते. म्हणून नाथांच्या नजरेत नाथही नाथच आणि पठाणही नाथच. कारण नाथानं सृष्टी व्यापली होती, चराचर नाथ बनले होते. मग नाथांच्या नजरेत नाथही नाथच आणि पठाणही नाथच. म्हणजे एका अर्थानं नाथच नाथांच्या अंगावर थुंकत होते, म्हणून नाथांना क्रोध येत नव्हता. कारण पठाण नाथाच्या नजरेत पठाण नव्हता, ते नाथच होते. कारण नाथानं जग व्यापलं होतं, पण पठाणही नाथच होता. मग एक वेळेस आपला थुंका आपल्या हातावर पडला तर राग येत नाही, पण लोक थुकलं तर राग येतो. पण पठाणही नाथच आहे, मग नाथच नाथाच्या अंगावर थुकतात तर राग याचं कारण काय? हे एक कारण, नाथांना क्रोध आला नाही. आणि दुसरी गोष्ट, संत अपकार करणाऱ्यावर उपकार करतो. कारण संत जगाचा मायबाप असतो. आणि म्हणून नाथ महाराजाला क्रोध आला नाही. आणि म्हणून पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तो मायबाप असतो. संत जगाचे मायबाप असतात. पुत्राने अपराध करत राहावे, मायबापानं माफ करत राहावं. जो पुत्राचा अपराध माफ करत नाही तो बापच नसतो. पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तोच बाप असतो, तोच मायबाप असतो. पुत्रानं अपकार करावा आणि बापानं सढळ हातानं माफ करावं. जगानं अपकार करावा आणि संतानं सढळ हातानं त्यांना माफ करावं. म्हणून संत हे जगाचे मायबाप असतात. तुम्ही मायबाप, तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. आणि म्हणून तुकोबाराय संतांना मायबापाची उपमा देतात. कारण जगानं कितीही त्रास दिला तर जग हे संतांचं पुत्र असते, संतान असते. आणि संत हा बाप असतो.
आणि पुत्राची लाखो अपराध पोटात घेतो तोच बाप असतो. मग संत बापाच्या ठिकाणी आहे, जगत मुलाच्या ठिकाणी आहे. मुलाने त्रास दिला बाप माफ करतो, जगाने त्रास दिला संतही माफ करतो. आणि म्हणून जगाने किती त्रास दिला तर संत त्यांना माफच करतो, कारण तो जगाचा मायबाप असतो. आणि म्हणून अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तो संत असतो, तो मायबाप असतो. आणि म्हणून तुकोबाराय लिहित आहेत की तुम्ही संत मायबाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानू. संत हे जगाचे मायबाप असतात. संत जगाचे मायबाप असतात, संत कृपावंत असतात. तुम्ही संत मायबाप कृपावंत. संत जगाचे मायबाप असतात, संत कृपावंत असतात. आता ही कृपा म्हणजे काय? संत कृपावंत असतात, ही कृपा म्हणजे काय? मी तर म्हणतो जगात फक्त संतच कृपावंत असतात. खरी कृपा संतच करतो. ही कृपा म्हणजे काय? तर कृपा म्हणजे निस्वार्थपणे समोरच्या माणसाचं सतत हितच करत राहणे. निस्वार्थपणे समोरच्या माणसाचं सतत हितच करत राहणे याला कृपा म्हणतात. आणि संत सातत्यानं समाजाचं हितच करतात. तेचे माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. गोपाळ कृष्णाला तुमच्यावर कृपा करावी, भगवंताची कृपा व्हावी, तुम्ही मुक्त व्हावं, भगवंताची कृपा व्हावी, त्यासाठी संतांची कृपा व्हावी लागते. आधी संत कृपा व्हावी लागते, तरच भगवत कृपा होत असते. आणि म्हणून संत तुमचं हित करतात, हिताचा मार्ग दाखवतात. त्या मार्गावर तुम्ही चालले तर तुमच्यावर भगवंताची कृपा नक्कीच होते. मग संत तुम्हाला काय मार्ग दाखवतात, काय हित दाखवतात? संत म्हणतात हित ते करावे देवाचे चिंतन. तुकोबाराय, हित ते करावे देवाचे चिंतन. संत तुम्हाला देवाचं नाव घ्यायला लावतात, दुसरं काही सांगत नाहीत. नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचून. खऱ्या संतापाशी टानाटोना नसतो, लिंबूद्वारा नसतं, नारळ नसतं, गंडा नसतो, दोरी नसतो, काही नसतं. म्हणजे गंडादोरी करतात, नारळ देतात, ते संतच नसतात. त्यांना देवऋषी म्हणा, तसलं काय म्हणायचं तर म्हणा, पण ते संत नसतात. संत तेच असतात की तेची संत, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचून. संतापाशी काही टानाटोना नसतो. संत एकच सांगतो, नामस्मरण करा, जय जय रामकृष्ण हरी भजन करा, त्यातून तुम्हाला सगळं मिळेल, सगळं मिळेल. तुका म्हणे एका विठ्ठल नामे सर्व आटले, हातिके पाव में सबका पाव. तसं एका विठ्ठल नामानं तुम्हाला काय हवं ते प्राप्त होतं. काय नव्हे केले एका चिंतिता विठाले, अवघे लाभ होती एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. पांडुरंगाच्या, विठ्ठलाच्या, भगवान कृष्णाच्या नामानं जगातील प्रत्येक गोष्ट तुम्ही प्राप्त करू शकता. कारण हा महामंत्र आहे. उघडा मंत्र जाणा आणि रामकृष्ण म्हणा. जगातला सगळ्यात मोठा मंत्र काय असेल तो रामकृष्ण हरी आहे. आणि म्हणून संत तुम्हाला दुसरं काही सांगत नाहीत, हिताचा मार्ग दाखवतात. आणि तो मार्ग आहे, संत सांगतात तू सातत्यानं अखंड रामकृष्ण हरी नामाचा जप कर, तुला काय हवंय ते मिळेल. लौकिके मिळेल, परलौकिके मिळेल, सगळं मिळेल, मोक्ष देव सगळं सगळं भेटेल. फक्त तू सातत्यानं रामकृष्ण हरी नामाचा जप कर. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की हित ते करावे देवाचे चिंतन. सातत्यानं देवाचं चिंतन, नामस्मरण करणं हे आमचं खरं हित असतंय. कारण तुम्ही सातत्यानं नामस्मरण केलं, देवाचं नाव घेतलं, त्या नामस्मरणानं संसाराबद्दलची तुमची आसक्ती, विषय आसक्ती कटून जाते, नाहीशी होते. तुम्हाला देवाचीच आसक्ती जडते. आणि मग हळूहळू तुमच्या जीवनात विवेक वैराग्य येतं, श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान येतं. तुम्ही मुक्त होता, संत होता, देव होता. नाथ महाराज याची साक्ष देत आहेत. महाराज लिहित आहेत, नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. हरिनामाने जीवनात विरक्ती येते, हरिनामाने जीवनात विवेक येतो, वैराग्य येतं, श्रीगुरू भेटतो, आत्मज्ञान देतो, तुम्ही मुक्त होता. संत कृपेने आणि भगवत कृपेने मुक्त होता.
आधी संत कृपा होती, संत तुम्हाला आत्मज्ञान देतो, आत्मज्ञान दिलं की भगवत कृपा होते, भगवान तुम्हाला मोक्ष देतो. तुझे अवतारे जाणो स्वतंत्र, देता नमनसी पात्रा पात्र, कवल्यासे पवित्र वैरी आहे दिदले. संत कृपेतून भगवत कृपा होत असते. आणि संत कृपा होणं म्हणजे संत आम्हाला हिताचा मार्ग दाखवतात, नामस्मरणाचा मार्ग दाखवतात, आणि नामस्मरणातून आम्हाला भगवंताची प्राप्ती होते. म्हणून तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. संतांना हित दाखवलं, काय दाखवलं की नामस्मरण करा, यातून विवेक वैराग्य, श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान आणि भगवंताची प्राप्ती. अर्थात संत कृपेतून भगवत कृपा झाली, तुम्ही मुक्त झाले. आणि मुक्त होणं हे आमचं खरं हित असते. तसं पाहिलं तर लौकिक हित आहेत आणि पारमार्थिक हित आहेत. पण लौकिक हितही नाशिवंत आहेत, पारमार्थिक हितही अविनाशी आहेत. तुम्ही लौकिक दृष्ट्या कितीही प्राप्त केलं, किती संचय केला, तर जे मिळवलंय त्याचा नाश होतो आणि तुमचाही नाश होतो. लटिका व्यवहार सर्व संसार, हे खोटं आहे. जे मिळवलं ते नाश पावतो आणि मिळवणारा नाश पावतो. हे लौकिक हित झालं, याचा नाश होतो. मग ते खऱ्या अर्थानं अहित आहे. वस्तुसंग्रह लौकिक हित हे अहित आहे, त्याचा नाश आहे, तुमचाही नाश आहे. मग अविनाशी आहे ते पारमार्थिक हित आहे, आणि त्या भगवंताचं नाम, मोक्षाची प्राप्ती, हे पारमार्थिक हित आहे आणि खरं हित आहे. मेल्यानंतर सोबत चालतं ते फक्त हरिनाम, कारण हरिनाम अविनाशी, बाकी जगातल्या सगळ्या गोष्टी नाशवंत आहेत. आणि असं अविनाशी हरिनाम संत तुम्हाला घ्यायला लावतात, आणि अविनाशी हरिनाम तुम्ही सातत्यानं घेतलं की तुम्ही हरिस्वरूप बनता. एक ना एक दिवस तुम्हाला भगवत कृपा होऊन तुम्ही मुक्त होता. पण आमचं खरं हित जर कोण करत असेल तर ते संत करतात. लौकिक हित हे हितच नाही, ते अहित आहे. पारमार्थिक हित अर्थात मोक्षाची प्राप्ती, नामस्मरण, हे खरं हित आहे. त्याने तुम्ही मुक्त होता, जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडता. आणि म्हणून संत हे कृपावंत असतात. का तर ते निस्वार्थपणे सदैव तुमचं हितच चाहतात. कसं तर तुम्हाला नाम घ्यायला लावतात, आणि नामस्मरणातून तुम्हाला भगवंताची प्राप्ती होते, आणि हीच संत कृपा असते. म्हणून तुम्ही संत मायबाप कृपावंत, संत मायबाप आहेत, कृपावंतही आहेत. आता तसं हित पाहिलं तर मायबापही हित करतात, वेदही हित करतो. तुम्ही बघा ना, मायबापाच्या ठिकाणी हित आहे ना, पण ते लौकिक हित आहे. मायबाप आपल्या मुलाचं हित चाहतात. मायबापाला मुलाचं हित व्हावं अशी कळकळ आहे, पण त्या हिताचं ज्ञान नाही. वेदाला हिताचं ज्ञान आहे, पण कळकळ नाही. हो, वेदू संपन्न झाला, परंतु तिन्ही वर्गाची कानी लागला. वेद हित दाखवतो, संपन्न आहे, हित दाखवतो, पण सगळ्यात कृपण आहे. वेद हित दाखवतो, पण त्याला कळकळ नाही. आईवडिलाला हिताची कळकळ आहे, पण हिताचं ज्ञान नाही. हित नाही ठावे जननी जनका, तेही लौकिका आचार दाविला. आईवडिलांना हिताची कळकळ आहे, पण हिताचं ज्ञान नाही. आईवडील मुलाला हित सांगतात. ते काय सांगतात? डॉक्टर हो, इंजिनियर हो, वकील हो, कलेक्टर हो, मोठा IAS ऑफिसर हो. आपल्या मुलानं फार मोठा अधिकारी व्हावं, फार मोठे पैसे कमावेत, यात मायबाप आपल्या मुलाचं हित समजतात. परंतु हे खरं हित आहे काय? हे अहित आहे, कारण हे नाशिवंत आहे. या वस्तू आणि वस्तू जमा करणारा दोघांचा एक दिवस नाश होणार आहे. मग तुमचं काय हित झालं? एखादा मुलगा IAS झालाय, फार मोठा साहेब झालाय, फार मोठा अधिकार झाला IAS होऊन, 5-10 वर्ष नोकरी केली, आणि आहे त्या पगारात जगतो, 1 रुपया खाल्ला नाही. 5 वर्ष 10 वर्ष लोटल्यावर मायबाप म्हणतात, अरे 10 वर्ष झाले तू नोकरी करतो, IAS होऊन एवढा मोठा साहेब होऊन तुझा काय फायदा झाला रे? तो म्हणतो का? अरे तुझं पद असे म्हणले की खोऱ्याने पैसा वाढता येईल, एवढं मोठं पद आहे तुझं, आणि काय तू पगारावर जगतो, आणि काय तुझा IAS होऊन उपकार झाला रे? काय IAS होऊन तुझा उपयोग झाला रे?
सरळ मार्गाने मुलगा चालतोय पण त्याची मायबाप दिशाभूल करतात, तो सरळ मार्गाने चालतो, इमानदारीने चालतो, आहे त्या पगारात जगतोय, त्याला वेड्यात काढतात आणि त्याला म्हणतात, इनडायरेक्टली म्हणतात की तू पैसे खा आणि मोठा साहेब हो, खोऱ्याने पैसा वड. मायबाप हित करत नाहीत, अहित करतात आणि त्याला करप्शन करायला लावून, भ्रष्टाचार करायला लावून शेवटी नरकाला घालतात. मायबापाने हित केलं का हित केलं? अहितच केलं. आणि म्हणून मायबापाला आपल्या हिताची कळकळ आहे पण हिताचं ज्ञान नाही. वेदाला हिताचं ज्ञान आहे पण कळकळ नाही. एखाद्या बाईच्या लेकराचं दुखत आहे, बिमार आहे लेकरू, तो रोग लवकर नीट व्हावा माईला कळकळ आहे पण त्या रोगाचं ज्ञान नाही, औषधाचं ज्ञान नाही. डॉक्टरला औषधाचं ज्ञान आहे पण त्या लेकराची कळकळ नाही. समजतंय ना? एका बाईचं लेकरू बिमार आहे, तिला वाटतं माझं लेकरू लवकर नीट व्हावं, लेकरू लवकर नीट व्हावं ही कळकळ आहे पण ती बिमारी नीट करायचं ज्ञान नाही. डॉक्टरला त्या बिमारीचं ज्ञान आहे पण त्या लेकराची कळकळ नाही. होईल उद्या बरं होईल, परवा बरं होईल, हा डॉक्टर त्या वेदासारखा आहे. परंतु उदाहरणार्थ डॉक्टरचं लेकरू बिमार पडलं, डॉक्टरचं लेकरू बिमार पडलं तर डॉक्टरला त्या लेकराबद्दल कळकळी आहे आणि रोगाचं ज्ञानही आहे, रोग लवकर बरा होतो. संताची परिस्थिती अशीच आहे. संतांना जगाची कळकळी आहे आणि हिताचं ज्ञानही आहे. आणि म्हणून जगतात तुमचं हित जर कोण करू शकत असेल तर ते फक्त संत करू शकतात, इतर दुसरं कोणी नाही. आणि म्हणून तुकोबरा लिहित आहेत की तुम्ही संत माय बाप कृपावंत. संत तुमच्या मुखात हरिनाम देऊन तुम्हाला हरिस्वरूप बनवतात, तुम्हाला मुक्त करतात, हा हिताचा मार्ग दाखवतात आणि ही संत कृपा असते. संत तुम्हाला मुखामध्ये हरिनाम देऊन मोक्षापर्यंत नेतात. संत तुमच्या मुखात हरिनाम देऊन तुम्हाला हिताचा मार्ग दाखवतात आणि मोक्षापर्यंत नेतात. ही खरी संत कृपा असते. आणि मग जगात खरं हित करणारा कोण असेल तर तो संत आहे. आणि म्हणून दानवारा लिहित आहेत की कृपेशी धात्री आपणची जो. दानवा बाराध्यात बोलत आहेत, आगव्या जीव मात्री जया एकपणे मैत्री, कृपेशी धात्री आपणची जो. कृपेशी धात्री म्हटले ज्ञानोबरांनी. धात्री म्हणजे आई, धाता म्हणजे बाप, धात्री म्हणजे आई. कृपेशी धात्री आपणची जो. संत अर्थात महात्मा हा आईसारखी तुमच्यावर कृपा करत असतो. आणि मग कृपेशी धात्री आपणची जो, आई बनून तुमच्यावर कृपा करतो. अर्थात एकटा संतच तुमच्यावर कृपा करू शकतो, तुमचं कल्याण करू शकतो, तुमचं हित करू शकतो. आणि म्हणून तो मायबाप आहे आणि तो कृपावंतही आहे. तसा वेदही जरी त्याला कळकळ नसेल पण वेद आमचं हित करतो, मार्ग दाखवतो. भले कळकळ थोडीफार कमी जास्त असेल पण ज्ञानोबा बोलले, अहितापासून काढीती हित देऊनी वाढीती, नाही श्रुती परोती माऊली जगा. बघा ज्ञानोबा काय म्हणतात की अहितापासून काढीती हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली जगा. वेद अहितापासून म्हणजे नाशवंत संसारातून बाहेर काढतो आणि भगवंताच्या दिशेने तुम्हाला वळवतो, तुमचं हित दाखवून देतो. वेदही तुमच्यावर कृपाच करतो. अहितापासून काढीती हित देवनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली जगा. वेद ही आमची आई आहे. वेदही आम्हाला मोक्षाच्या दिशेनेच नेतो. आणि म्हणून संत हा सद्गुरू असतो. संताचा एक हात देवाच्या हातात असतो आणि दुसरा हात शिष्याच्या हातात, भक्ताच्या हातात असतो. आणि संत देव आणि भक्त यांना जोडणारा एक सांधा असतो. संत देवाच्या दरबारात आपल्या भक्ताची, आपल्या शिष्याची वकिली करतो की देवा, हा माझा शिष्य देव होण्यास पात्र आहे, याला देव बनवा. आणि देवही संताचं ऐकतो आणि त्या भक्ताला देव बनवतो, अर्थात मुक्ती देतो किंवा मुक्तीवर भजनयुक्त करून संतपदही देतो. अर्थात संत आमच्या हिताचा मार्ग दाखवतात
आम्हाला मुखात नामधारण करा म्हणतात. मुखात नामधारण करणं हेच आमचं खरं हित असतं. मुखात हरिनाम धारण केलं की आमच्या जीवनात विवेक वैराग्य येतं, श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान होतं, आमच्यावर भगवत कृपा होऊन आम्हाला मुक्ती मिळते. आणि ही मुक्ती मिळणं केवळ संतांमुळेच घडतं. आणि मुक्ती मिळणं ही खरी कृपा असते. म्हणून फक्त संतच कृपावंत असतात. फक्त संतच कृपावंत असतात. पारमार्थिक जीवनात, लौकिक जीवनातली कृपा सोडून द्या, पारमार्थिक जीवनात फक्त संतच कृपावंत असतात. आणि म्हणून ज्ञानोबराय बोलले की कृपेसी धात्री आपणची जो, तो एकटाच कृपेला कृपा करायला पात्र असतो. कृपेसी धात्री, कृपा करणारी आईच असतो तो. संत काय करतो? आपल्या शरीरात हरपलेली आपली वस्तू आपल्याला शोधून देतो. तसे हरपले आपणापे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. ज्ञानोबराय, हरपले आपणापे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. तुम्ही सातत्याने संताच्या नामाचा जप करा, संताबद्दल बोला, संताचंच ऐका. का? तर संत आपल्या शरीरात हरपलेली आत्मस्वरूप वस्तू आम्हाला शोधून देतात आणि आम्हाला मुक्त करतात. एकदा एका बाईची नथ हरपली. साऱ्या घरात बघू लागली, परेशान झाली, नथ काय सापडाना. शेवटी ती ननंदेकडे गेली आणि म्हणली, वहिंस माझी नथ दिसली का हो कुठं? नंदेने सहज नजर मारली तर तिच्या मंगळसूत्रात ती नथ अडकली होती. ती म्हणली, वहिनी इकडे या. त्या भाऊजाईला ती ननंद एका आरशापुढे घेऊन गेली आणि म्हणली, वहिनी बघा नथ दिसते का? अगं बाई 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 म्हणली, माझ्याच मंगळसूत्रात अडकली. अर्थात तिचीच नथ तिच्याच मंगळसूत्रात अडकली आहे, तिला सापडे ना. तसं आमचं आत्मस्वरूप आमच्याच शरीरात कुठे हरपले, आम्हाला सापडे ना. संत ते शोधून देतात. तसे हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. संत कृपावंत असतात, कारण संत आम्हाला भगवंताशी जोडून देतात. संत आम्हाला मोक्ष मिळवून देतात. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात बोलतायत की तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतीत कीर्तिवान. संत मायबाप आहेत, संत कृपावंत आहेत. अपकार करणारा जो उपकार करतो तो मायबाप असतो. पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तो मायबाप असतो. संत ही जगाचे लाखो अपराध पोटात घेतात, म्हणून संत मायबाप आहेत. संत जगाच्या कल्याणाची कळकळ वाहतो, जगाला जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, जगाला नामस्मरणाच्या दिशेने झुकवतो. नामस्मरण हेच तुमचं खरं हित हे सांगतो. तुम्ही नाम घ्या आणि नित्य नामस्मरण घेतल्यानं तुम्हाला देव भेटतो, तुम्ही मुक्त होता. ही संत कृपा असते. तुम्हाला देव भेटला, तुम्ही मुक्त झाले, ते संत कृपेमुळे. आणि मग संत मायबाप असतात, संत कृपावंत असतात. आणि अशा मायबाप असलेल्या कृपावंत असलेल्या संतांना कीर्ती लाभते. आणि तुकोबाराय या चरणात उत्तरार्धात म्हणतायत, काय मी पतीत कीर्तिवान. तुम्ही संत मायबाप कृपावंत, काय मी पतीत कीर्तिवान. अशा मायबाप असलेल्या कृपावंत असलेल्या संतांना कीर्ती लाभते. कीर्ती अजरामर असते, प्रसिद्धी क्षणिक असते. प्रसिद्धी श्रीमंत माणसाला लाभते, कलाकार माणसाला लाभते, जादूगार माणसाला लाभते. ज्याच्यापाशी काही कला आहे, ज्याच्यापाशी श्रीमंती आहे, अशांना प्रसिद्धी लाभते. कीर्ती संतांना लाभते. प्रसिद्धी त्या माणसाच्या मरणासोबत संपून जाते. श्रीमंत माणसाला, कलाकार माणसाला प्रसिद्धी लाभते, पण तो मनुष्य मेला की प्रसिद्धी संपून जाते. कीर्ती अजरामर असते. जो पण चंद्र सूर्य आहेत तो पण कीर्ती टिकून राहते. मनुष्य मेला तरी त्याची कीर्ती अजरामर असते. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आणि कीर्ती फक्त संतांना लाभते. कीर्ती फक्त संतांना लाभते.
थोडीफार लाभलीच तर त्यागी माणसाला, इमानदार माणसाला, परोपकारी माणसाला, जगाच्या हितासाठी झटणाऱ्या माणसाला, लौकिक जीवनात अशा माणसाने थोडीफार कीर्ती लाभते. ते फार चांगले होते वा, ते फार चांगले होते वा. अशा रूपात जो त्यागी आहे, परोपकारी आहे, समाजहिताची कार्य करतो, अशा माणसाने छोटी मोठी कीर्ती लाभते. पण खरी अजरामर कीर्ती लाभते संतांना. आणि म्हणून तुम्ही संत मायबाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान. संत मायबाप असतात, कृपावंत असतात आणि त्यांना कीर्ती लाभते. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची वरे कीर्ती मागे. संत एकदा या जन्मात मेले की पुन्हा मरत नाहीत. का? ते जन्ममरणाच्या फिरातून बाहेर पडतात, म्हणून त्यांना पुन्हा जन्म नाही, म्हणून मरण नाही. मग आता या जन्मातल्या एका मरणाने त्यांचं पुढचं जन्ममरण संपलं. तुका म्हणे एका मरणेची सरे, हा फायदा संतांचा. आणि दुसरं, उत्तमची वरे कीर्ती मागे. तुम्ही जर संत बनले तर या जन्मातल्या एका मरणानं तुमचं पुढचं जन्ममरण कायमचं थांबतं. कारण तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडता, तुम्हाला पुन्हा जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि उत्तम कीर्ती लाभते. म्हणून तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची वरे कीर्ती मागे. कीर्ती संतांना लाभते. प्रसिद्धी श्रीमंत माणसाला लाभते. श्रीमंत मनुष्य मेला की त्याच्यासोबत प्रसिद्धी संपून जाते. संत मेले, वैकुंठवासी झाले, सायुज्य मोक्षाला गेले, तरीसुद्धा कीर्ती मागे अजरामर असते. आणि यालाच म्हणतात मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आणि म्हणून आज लाखो लोकाच्या रांगा लागतात ज्ञानोबा आणि तुकोबाराच्या समाधीवर माथा टेकवण्यासाठी. ही कीर्तीच असते. आज जगात काय माणसं कमी आहेत का? हजारो कोट्यावधी माणसं आहेत. कोण विचारते, कोणी हिशोब ठेवला? या जगात आजपर्यंत का कमी माणसं आले का? एका जनार्दनी असे किती झाले? नाथ महाराज म्हणतात, हे जग सुरू झाल्यापासून, सृष्टी निर्माण झाल्यापासून जगात किती माणसं आले आणि किती गेले? नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी असे किती झाले? परी हरिनाम सेविले तोच धन्य. वाहत्या पानावर बोटानं लिहावं. पाणी वाहतंय, नदीला पूर आलं, वाहत्या पानावर बोटाने तुमचं नाव लिहावं, किती वेळ टिकेल? अहो, लिहूच तर पुसल्या जातं. तशी काळाच्या ओघात माणसं आली आणि गेली, त्यांचा कोणी हिशोब ठेवलाय? हा अगणित आकडा आहे. ना त्यांना प्रसिद्धी, ना त्यांना कीर्ती. काळाच्या ओघात आले आणि गेले. वाहत्या पाण्यावर बोटाने नाव लिहिले, किती वेळ टिकतं? लिहूच तर पुसल्या जातं. तशी माणसाची नावं पुसल्या गेली, काळाच्या ओघात आली आणि गेली, त्यांचा कोणी हिशोब ठेवलाय? हा अगणित आकडा आहे. आले आणि गेले. एका जनार्दनी असे किती झाले? आले आणि गेले, त्यांचा कोणी हिशोब ठेवला नाही. मग हिशोब त्यांचा ठेवला जातो. कुणाचा? मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, जो प्रभु प्रेम में जीवन बलिदान किया करे. त्याचं नाव अमर राहतं, त्याला कीर्ती पाठीमागे लाभते. तो अजरामर असतो की ज्याने आयुष्यभर हरिनाम घोकले आणि हरिस्वरूप झालाय, फक्त त्यालाच कीर्ती लाभते. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, जो प्रभु प्रेम में जीवन बलिदान किया करे. ज्याने आपलं जीवन हरिनामाला बलिदान केलंय, आयुष्यभर रामनाम घोकलंय, जगलायच रामनामासाठी. ज्याने आयुष्यभर राम घोकलाय, अशा संतांनाच कीर्ती लाभते. तुम्हा आम्हा साधारण जीवाला कीर्ती लाभत नाही. थोडीफार लाभली तर तुम्हाला प्रसिद्धी लाभते, आणि आमच्या मृत्यूबरोबर ती प्रसिद्धी संपून जाते. कीर्ती अजरामर असते, ती फक्त संतांना लाभते. आणि म्हणून काय मी पतित कीर्तिवानू. तुकोबाराय आपल्याकडे लहानपण घेत आहेत आणि संताकडे बोट दाखवून म्हणतात की तुम्ही संत. आता तुकोबाराय स्वतः संतच आहेत, पण दाटोमोठी आपल्याकडे लहानपणा घेत आहेत आणि म्हणतायत की संत मायबाप हो, तुमच्यासारख्या महात्म्याची माझ्यासारख्या छोट्या मोठ्या पामरानं काय कीर्ती वानावी. माझं तोंड लहान पडते. काय मी पतित कीर्तिवानू. तुकोबाराय स्वतःला पतित म्हणतायत. स्वतःकडे लहानपण घेत आहेत. लहानपणा देगा देवा, लहानपण घेत आहेत. आणि संत महात्म्यानं तुम्ही एवढे मोठे आहात, तुम्ही जगाचे मायबाप आहात, कृपावंत आहात. तुमच्यासारख्या थोरांची, महात्म्याची माझ्यासारख्या माणसानं काय कीर्ती वाखाणावी. हे तुकोबारायचं मोठेपण आहे. जगातला सगळ्यात मोठा संत तर तुकोबार आहेत, ज्ञानोबार आहेत. तरी तुकोबाराय आपल्याकडे लहानपण घेत आहेत आणि म्हणतात की काय मी पतित कीर्तिवानू. तात्पर्य, कीर्ती फक्त संतांनाच लाभते, आणि कीर्ती ही अजरामर असते. संत मरूनही जिवंत असतात कीर्तिरूपानं आणि त्यांच्या अक्षर वाङ्मयानं. तुकोबाराय बोलले
येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा. आम्ही जरी जग सोडून गेलो, वैकुंठात राहू की सायुज्य मोक्षात राहू, आम्ही कुठं राहू, आम्ही जरी जग सोडून गेलो तर आमची ज्ञानेश्वरी आणि गाथा मागं आहे. गाथा आणि ज्ञानेश्वरी मागं असणं म्हणजे तुकोबारा ज्ञानोबाराच मागं असणं होय. या दोन ग्रंथाच्या रूपानं हे दोन महासंतच आपल्यात वास करत आहेत. येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा. तुकोबारायची गाथा, ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी म्हणजे तुकोबाराय आणि ज्ञानोबारायच आहेत. हे दोन ग्रंथ आम्ही उघडले आणि आमच्यासमोर मांडले की साक्षात ज्ञानोबाराय तुकोबाराय आमच्यासमोर असतात हे समजायला पाहिजे. कारण हे ग्रंथ म्हणजे साक्षात ज्ञानोबाराय तुकोबाराय आहेत. महाराजाचा शब्द आहे, येणे बोधे आम्ही असो सर्व काळ. या दोन ग्रंथाच्या रूपानं आम्ही दोघंही संत ज्ञानोबाराय तुकोबाराय चिरकाल तुमच्यातच वास करतोय. ही कीर्ती आहे. आणि तुम्ही संत मायबाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान. असे जगाचे मायबाप असलेले संत, जगावर कृपा करणारे संत, कीर्ती लाभलेले संत अवतार धारण करतात आणि या पृथ्वीतलावर जडजीवाचा उद्धार करण्यासाठी येतात. हे तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहित आहेत की अवतार तुम्हा धरावया कारण, उद्धराया जन जडजीव. अवतार तुम्हा धरावया कारण, उद्धराया जन जडजीव. जगाचे मायबाप असलेले संत, कृपावंत संत, कीर्ती लाभलेले संत अवतार धरतात, या पृथ्वी तलावर येतात, अवतारे कार्य करतात आणि निघून जातात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. संत अवतार धरतात. अवतार या शब्दाचा अर्थ होतो अवतीर्ण होणं, प्रगट होणं किंवा वरून खाली उतरणं. त्याला अवतार म्हणतात. अवतार भगवंताचाही असतो, अवतार संताचाही असतो. तुमचा आमचा जन्म असतो, अवतार संताचा असतो. तुकोबाराय अवतारी संत आहेत, ज्ञानोबाराय अवतारी संत आहेत, नाथ महाराज, नामदेव महाराज अवतारी संत आहेत. आणि मग तुकोबाराय स्वमुखाने बोलतात, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. तुकोबाराय म्हणतात की माझं घर वैकुंठात आहे, पण तरी मी अवतार धरून पृथ्वीवर आलो. का? तर उद्धराया जन जडजीव. अवतार तुम्हा धरावया कारण, उद्धराया जन जडजीव. बुडत हे जन न देखेवे डोळा, येतो कळवळा म्हणून. हे जग बुडतंय, जन्ममरण्याच्या पाण्यात गटांगळा खातंय. या जगाला जन्ममरण्याच्या फेऱ्यातून बाहेर काढायचंय, ही कळकळ आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की संत महात्मे अवतार धरून येतात, जगाला मोक्षाचा मार्ग दाखवतात, त्या मार्गावर चालवण्यास भाग पडतात आणि त्यांना मुक्त करतात, त्यांचा उद्धार करतात. उद्धराया जन जड जीव. आता कोणाचा उद्धार करायचा आहे? उद्धराया जन जड जीव. जीवाला जड म्हटलंय तुकोबारायने. जीव हा जड आहे. आता जीव हा खऱ्या अर्थाने जड आहे का? ज्ञानोबारायने त्या ज्ञानेश्वरीत जीवाला चेतन म्हटलंय. ज्ञानोबाराय काय लिहित आहेत? जीव हा चेतन आहे असं लिहित आहेत. तुकोबाराय इथं जड म्हणतात, ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत चेतन म्हणतायत जीवाला. ज्ञानोबाराय जीवाला चेतन म्हणतायत, माऊली लिहित आहेत, तो चेतनेचा चक्षु, इंद्रिय दिशीचा अध्यक्षु, देहास्तमानी वृक्षु, संकल्प विहंगाचा. उवीची सुरुवात बघा, जीवाकडे बोट केले. ज्ञानोबाराय लिहित आहे, तो चेतनेचा चक्षु, चेतन म्हटले, तो चेतनेचा चक्षु, इंद्रिय दिशेचा अध्यक्षु, देहास्तमानी वृक्षु, संकल्प विहंगाचा. तो परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निदसुरा, स्वप्नीचे वरभरा संतोषशिने. जीव येणे नावे, आळविजे जे स्वभावे, ते अधिदैव जाणावे पंचायतनीचे. ही जीवाची व्याख्या सांगितली ज्ञानोबारायने. जीव कशाला म्हणतात? ज्ञानोबाराय म्हणतात की जीव जो आहे तो चेतन आहे आणि जीव हा परमात्माचा आहे. तो परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निदसुरा, स्वप्नीचे वरभरा संतोषशिने. जीव हा आत्माचा आहे, जीव हा परमात्माचा आहे. परंतु जीव अहंकारात बद्ध झालाय, अहंकाराच्या झोपेत घोरतोय. किंबहुना आत्मा चोकटू
होनी प्रकृतीशी एकवटू, बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पाया. ज्ञानोबा आहे. किंबहुना आत्मा चोखटू, आत्मा चोखट आहे, हा आत्मा जीव आहे. आपल्या हृदयात, त्याच्या हृदया माझी मी रामू, हा आत्मा जीव आहे किंवा जीव आत्मा आहे. परंतु हा जीव प्रकृतीशी एकरूप होतो आणि प्रकृतीचे गुणधर्म आपल्यावर ओढवतो, हे अहंकार वगैरे सगळे, आणि तो म्हणू लागतो की मला जन्म आहे, मला मरण आहे. बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पाया. विनाकारण हा जीव प्रकृतीशी एकरूप होतो आणि प्रकृतीचे गुणधर्म, जन्म मरण वगैरे सगळे आपल्यावर ओढून घेतो आणि या जन्म मरणाच्या फेऱ्यात बद्ध होतो. अन्यथा जीव जड नाही, जीव चेतनच आहे. तो चेतनाचा चक्षु आणि उद्धार हा चेतनाचा असतो, जडाचा नसतो. जड हे नाशिवंत असते, प्रकृती नाशिवंत आहे, प्रकृती जड आहे, जीव चेतन आहे. जीव प्रकृतीला जगवतो. हो, जडाते जीवी चेतने ते चेतवी. ज्ञानोबा बोलतात जडाते जीववी. हा जो जीव आहे किंवा हा जो आत्मा आहे तो जडाला जगवतो. अर्थात आत्मा आम्हाला जगवतो, या प्रकृतीला, या शरीराला जगवतो. जीव जडाला जगवतो. जीव जड नाही आहे, जीव चेतनच आहे. परंतु हा जीव या जड प्रकृतीशी एकरूप झाला आहे आणि स्वतःला जड म्हणून घ्यायला आहे, प्रकृती म्हणून घ्यायला, मी मरकाय म्हणायला लागला, जन्मणारा म्हणायला. आणि म्हणून ज्ञानोबा जडाला जीव म्हणतायत, तुकोबराय जड, ज्ञानोबराय जीवाला जड म्हणतायत, तुकोबराय जीवाला जड म्हणतायत. पण तो जड नसून तो चेतन आहे. हरिपाठात ज्ञानोबा बोललेच की जड जीवा तारण हरी एक. बरोबर आहे, जड जीवा तारण हरी एक. ज्ञानोबराने जीवाला जड म्हटले, तुकोबाराय म्हणतात उद्धराय जन जड जीव. दोन्ही महासंतांनी जीवाला जड म्हटले आणि एका ठिकाणी ज्ञानोबराय या जीवाला चेतन म्हणतात. हा विरोधाभास का? ते याचं कारण जीव हा चेतनच आहे, जीव हा परमात्माचा आहे, जीव हा आत्माच आहे. परंतु हा जीव जो आत्मा आहे तो प्रकृतीशी एकरूप होऊन प्रकृतीचे गुणधर्म आपल्यावर ओढवतो आणि विनाकारण मी जड आहे, मी प्रकृती आहे, मी मरणार आहे, मी जन्मणार आहे, असे प्रकृतीचे गुणधर्म आपल्यावर ओढून घेतो. अहंकारात बद्ध झाल्यामुळं बरळतो, अहंकाराच्या झोपेत झोपतो. अन्यथा जीव हा चेतनच आहे, जीव जड नाही. उलट हा चेतन जीव जडाला, प्रकृतीला जगवतो. जीव जडाला जगवतो. आणि म्हणून तो परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निदसुरा, स्वप्नीचे ओरभरा संतोषे सिने. जीव चेतनच आहे, पण तरी तुकोबाराने त्याला जड म्हटलं. याचं कारण जीव हा प्रकृतीस एकरूप होतो, प्रकृतीचे गुणधर्म आपल्यावर वाढवतो आणि मग सुखदुःखात बांधल्या जातो, जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधल्या जातो, अहंकारात बांधल्या जातो. चेतन असलेला जीव प्रकृतीशी एकरूप झाल्यामुळे स्वतःला जड म्हणतो, अन्यथा तो चेतनच आहे. आणि म्हणून इथं शब्दप्रयोग असा आहे की उद्धराया जन जड जीव. तुकोबाराय म्हणतात संत अवतार धरतायत कशासाठी? जड जीवाचा उद्धार करण्यासाठी. अर्थात जीव हा जड नसून तो चेतनच आहे. मी पुन्हा पुन्हा सांगितले, परंतु हाच चेतन जीव प्रकृतीचे एकरूप झाल्यामुळं प्रकृतीचे गुणधर्म आपल्यावर ओढवतो, स्वतःला जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधतो, सुखदुःखात लोळतो, अहंकारात घोरतो. तो स्वतःला जड म्हणून घेतो, परंतु तो जड नसून तो चेतनच आहे. आणि म्हणून संत अवतार धरतायत तर ते जड जीवाचा उद्धार करण्यासाठी म्हणण्यापेक्षा चेतन जीवाचा उद्धार करण्यासाठीच अवतार घेतात. कारण उद्धार हा चेतनाचा असतो, जडाचा नसतो. पण तो शब्दप्रयोग जो केला की उद्धाराया जन जड जीव, जड जीवा तारण हरी एक, हे जे दोन्ही संतांनी लिहिलंय ते मी पुन्हा पुन्हा सांगितले की जीव चेतन आहे, जीव आत्मा आहे, पण प्रकृतीशी एकरूप झाल्यामुळे तो जड झाला आहे. तर तुकोबाराय दुसऱ्या चरणात बोलतायत की अवतार तुम्हा धरावया कारण उद्धराया जन जड जीव. संत अवतार धरतात ते जीवाला मोक्ष मिळवून देण्यासाठी, जीवाचा उद्धार करण्यासाठी. उद्धार हा चेतनाचा असतो, जडाचा नसतो. मोक्ष हा चेतनाला मिळतो, जडाला नाही. मग असे मायबाप असलेले संत, कृपावंत असलेले संत, कीर्तिरूप असलेले संत अवतार धरतात, जडजीवाचा उद्धार करतात आणि याशिवाय या पृथ्वीवर सुख वाढावं, भक्तिभाव वाढावा, धर्म वाढावा, कुळाचार वाढावा आणि हरिनामाचा प्रसार व्हावा यासाठी देखील अवतार धरतायत. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात
आणि म्हणून महाराज लिहित आहेत की वाढावया भक्तिभाव, वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. 5 गोष्टी आल्या या चरणात. संतांनी अवतार धरला. दुसऱ्या चरणात सांगितलं कशा करता, उद्धाराय जन जडजीव. एक झालं अवताराचं कारण. दुसरं कारण जगताला सुख मिळावं, भक्तिभाव वाढावा, जगतात धर्म वाढावा, कुळाचार वाढावा आणि विठोबाचं नाम वाढावं. या 5 आणि वरची 6 या 6 गोष्टीसाठी संत अवतार धरतात असं या अभंगाच्या 2 चरणात तुकोबाराय म्हणतात. वाढावा या सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. आता संतांचा अवतार झाल्यानंतर या पृथ्वीवर सुख कसं वाढतं, भक्तिभाव कसा वाढतो, धर्म कसा वाढतो, कुळाचार कसा वाढतो आणि विठोबाच्या नामाचा प्रसारही कसा वाढतो. वाढावा या नाम विठोबाचे. या 5 गोष्टीची काय लिंक आहे, संत काय करतात नेमकं या 5 गोष्टी वाढण्यासाठी. एक गोष्ट लक्षात घ्या की या 5 गोष्टीच्या तिसऱ्या चरणात सांगितल्यात. या 5 गोष्टीच्या मुळाशी विठोबाचं नाव आहे. तुकोबारायांनी एका अभंगात स्वतः बोललेत की हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तुकोबाराय म्हणतात की माझ्या अवतार कार्यात जे जे काही मी कार्य करतोय त्यातलं सगळ्यात प्रमुख कार्य जर काय असेल तर हरिनामाचा प्रसार. हेची च लावले चकारात्मक, हेची आम्हा करणे काम काय बीज वाढवावे नाम. हरिनामाचा प्रसार करणं हे माझ्या अवतार कार्यातील प्रमुख कार्य आहे. हरिनाम हे एक बीज आहे. हरिनामाला तुकोबाराय बीज म्हणतात. बीज वाढवावे नाम. हरिनाम हे बीज आहे. एखाद्या झाडाचं बीज लावलं तर त्याला झाड तयार होतं, त्याला फळं येतात. तसं हरिनामाचं बीज लावलं त्या हरिनामाच्या बीजापासून धर्मरूपी वृक्ष तयार होतो, सुखरूपी वृक्ष तयार होतो, कुळाचाररूपी वृक्ष तयार होतो आणि भावभक्तिरूप वृक्ष तयार होतो. नाम हे बी आहे. नामरूप बी लावलं त्या नामरूप बियापासून झाड तयार होतं. पण कशाचं, धर्माचं, सुखाचं, कुळाचाराचं, भक्तिभावाचं. पण हरिनाम हे बी आहे. हेची आम्हा करणे काम बीज. बीज या शब्दाकडे लक्ष द्या. बीज वाढवावे नाम. हरिनाम बीज आहे. या तिसऱ्या चरणात 5 गोष्टी वाढवण्यासाठी संतांचा अवतार आहे. या 5 गोष्टीत हरिनाम हे बीज आहे. वाढावा या नाम विठोबाचे. हे विठोबाचं नाम बीज आहे. हे विठोबाचं नाम लावलं त्या विठोबाच्या नामापासून वृक्ष तयार होतो. पण कशाचा, सुखाचा, भक्तिभावाचा, धर्माचा आणि कुळाचाराचा. हे 4 वृक्ष तयार होतात. बघा, तुमच्या मुखात जर हरिनाम आलं तर हरिनामाने तुमच्या मनाची अंतर्मुखता साधते. मन अंतर्मुख झालं की मन आणि हृदयस्थराम एकमेकांना भेटतात. मन आणि हृदयस्थराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. एक गोष्ट साध्य झाली. हरिनाम जर मुखात आलं तर तुमच्या जीवनात सुख आलं. पुन्हा सांगू, मुखात हरिनाम आलं की तुमच्या मनाची अंतर्मुखता साधते. मन अंतर्मुख होतं, हृदयस्थरामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव सुख असते. आणि म्हणून मनाची स्थिरता, मनाची शांती हे सुख असते. म्हणून तुकोबाराय बोलले की शांती परते नाही सुख, एर अवघेचे दुःख. मनाची स्थिरता, मनाची शांती हेच सुख. मनाची अस्थिरता, मनाची अशांती हेच दुःख. म्हणून हरिनामाचं बीज लावलं, अर्थात मुखामध्ये हरिनाम आलं की तुमच्या जीवनात सुख येतं. मग एक तर वैयक्तिक तुमच्या जीवनात हरिनामानं सुख आलं. मी सांगितलं कसं आलं ते. मग जगातली असंख्य तोंड जर हरिनाम घेऊ लागले तर इथं होतं काय की हरिनामाच्या पोटी दया जन्म घेते आणि दयेच्या पोटी धर्म जन्म घेतो. ज्ञानोबा बोलले, दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. दयेच्या पोटी धर्म जन्म घेतो. दया तेत धर्म, अर्थात दयेच्या पोटी धर्म जन्म घेतो. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे जातीपाती नव्हे. धर्म म्हणजे नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सगळ्या सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणावं.
आता खोलात गेलं तर आपला व्हिडिओ फार मोठा होईल. मी थोडक्यात सांगतो की धर्म म्हणजे सद्गुण, सद्गुणाला धर्म म्हणावं. धर्म म्हणजे सद्गुण, नीतिरीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, या सद्गुणाला धर्म म्हणतात. आणि हा धर्म दयेच्या पोटी जन्म घेतो. अर्थात दयेच्या पोटी धर्म, अर्थात हे सद्गुण जन्म घेतात. मग हे सद्गुण अर्थात धर्म दयेच्या पोटी जन्म घेतात. मग दया कोणाच्या पोटी जन्म घेते? तर दया हरिनामाच्या पोटी जन्म घेते. दयेशी स्वतंत्र जन्म नाही, जे तो उपजे तो साधू पाही. साधू नामधारक असतो, म्हणून दया ही साधूच्या आश्रयाने जगते. तुकोबाराय बोलले, भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती, क्षमा, दया. ज्याच्या जीवनात भक्ती, त्याच्या जीवनात काय काय? शांती, क्षमा आणि दया. तात्पर्य दयेचा जन्म कुठे? हरिनामाच्या पोटी. अर्थात हरिनामाच्या पोटी दया, दयेच्या पोटी धर्म, अर्थात नीतिमूल्य, सद्गुण, सदाचार. धर्म म्हणजे सद्गुणाचा समुदाय, नीतिरीती, माणुसकी, इमानदारी. म्हणून समीकरण आहे का? हरिनामाच्या पोटी दया, दयेच्या पोटी धर्म, अर्थात नीतिरीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, हे सद्गुण. मग दया ते धर्म आणि धर्म ते सुखागम. ही लिंक लक्षात घ्या. हरिनामाच्या पोटी दयेने जन्म घेतला आणि दयेच्या पोटी धर्माने अर्थात सद्गुणाने जन्म घेतला. पर्यायाने हरिनामाच्याच पोटी सद्गुणाने जन्म घेतला. कारण धर्म म्हणजे नीतिमूल्य, नीतिरीती, माणुसकी, इमानदारी. छोटं जर केलं धर्माला तर नीती, रीती, माणुसकी, इमानदारी म्हणजे धर्म, सत्य म्हणजे धर्म, अहिंसा म्हणजे धर्म, परोपकार, सहानुभूती म्हणजे धर्म. तुकोबाराय तर सत्याला धर्म म्हणतात. सत्य तोची धर्म. तुकोबाराय बोलले सत्याला धर्म म्हणतात. म्हणून धर्म म्हणजे सत्य, अहिंसा. आणखीन छोटं केलं तर नीतिरीती, माणुसकी, इमानदारी म्हणजे धर्म. अजून छोटं केलं तर नीतिमूल्य हाच धर्म. नीतिमूल्य हाच धर्म आहे. आणि म्हणून हरिनामाच्या पोटी दया आणि दयेच्या पोटी धर्म, अर्थात नीतिमूल्य. पर्यायाने हरिनामाच्याच पोटी नीतिमूल्य जन्म घेतात. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले की सकळ धर्माचे कारण नामस्मरण, हरिकीर्तन. धर्म हरिनामाच्या पोटी जन्म घेतो. कारण हरिनामाच्या पोटी दया आणि दयेच्या पोटी धर्म, पर्यायाने हरिनामाच्याच पोटी धर्म आहे. म्हणून सकळ धर्माचे कारण नामस्मरण, हरिकीर्तन. पण धर्म म्हणजे नीतिमूल्य. आणि म्हणून हरिनामाच्या पोटी दया आणि दयेच्या पोटी नीतिमूल्य, पर्यायाने हरिनामाच्याच पोटी नीतिमूल्य जन्म घेतात. आणि मग जेव्हा समाज जास्तीत जास्त संख्येने हरिनाम घेऊ लागतो तेव्हा सगळ्यांच्या हृदयात दया, मग सगळ्यांच्या जीवनात धर्म, अर्थात नीतिमूल्य येतात. आणि जिथे नीतिमूल्य नांदतात तिथं लांडीला बडी नसते, फसवाफसवी नसते. कुणीच कुणाला फसवत नाही म्हणून भांडण तंटा नसतो. तिथं इमानदारी असते. नीती आहे तिथे इमानदारी असते. कुणी कुणाला फसवत नाही म्हणून भांडण तंटा नाही. भांडण तंटा नाही म्हणून प्रेमाचं, जिव्हाळ्याचं, सुखाचं वातावरण आहे आणि तो समाज सुखी होतो. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. समाजातील बहुसंख्य माणसं, असंख्य माणसं, सगळी माणसं हरिनाम घेऊ लागले. सगळ्यांच्या हृदयात दया. या दयेमुळे सगळ्यांच्या जीवनात धर्म, अर्थात नीतिमूल्य आले. जिथं नीती आली तिथे लांडीला बडी पडून गेली. मग जिथं नीती तिथे माणुसकी आली, इमानदारी आली. जिथं इमानदारी आहे तिथं फसवाफसवी नाही आहे. मग जिथं इमानदारी आहे तिथं गुण्यागोविंदाचं वातावरण आहे. जिथं गुण्यागोविंदाचं वातावरण तिथं सुखाचं सुख आहे. तिथं सुखच सुख आहे. आणि मग या सुखाच्या रूपानं तिथं पुरुषोत्तम कृष्ण परमात्मा नांदत असतो. आणि मग दया ते तर धर्मो, धर्मो ते तर सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. तात्पर्य संतांच्या जीवनात काय आलं? तात्पर्य समाजामध्ये काय आलं? सुख आलं. कशामुळे आलं? हरिनामामुळे आलं. आणि म्हणून या दोन गोष्टी लक्षात घ्या. या दोन गोष्टी लक्षात घ्या की पहिली गोष्ट आपण पाहिलं की हरिनामामुळं वैयक्तिकरित्या आपल्या जीवनात सुख आलं, एक गोष्ट. आणि हरिनामामुळं पूर्ण समाजही सुखी झाला. आणि म्हणून हरिनाम हे बीज आहे. हरिनाम जर लावलं तर या हरिनामाला, या हरिनामापासून एक सुखाचा वृक्ष तयार होतो. आणि हे अवतार कार्य जे तुकोबाराय बोलतात की वाढावया सुख, भक्तिभाव, धर्म, कुळाचार, नाम विठोबाचे. तर संत हरिनामाचा प्रसार करतात, तुमच्या मुखात हरिनाम देतात. आणि मुखात हरिनाम दिल्यामुळं तुमच्या वैयक्तिक जीवनात सुख तर येतं, पण सगळा समाज नामधारक बनला तर पूर्ण समाजही सुखी होतो. म्हणजे विठ्ठलाच्या नामाचा प्रसार झाला तर तुम्ही सुखी होता, पूर्ण समाजही सुखी होतो. अर्थात हरिनामामुळं तुमच्या जीवनात सुख आलं. हे अवतार कार्यातलं दुसरं कार्य. पहिलं जड जीवाचा उद्धार झाला, दुसरं तुमच्या जीवनात सुख आलं. हरिनाम भक्तिभावाशी जोडतं, भगवंताशी जोडतं, भगवंताबद्दल भाव निर्माण करतं. तुमच्या जीवनात भक्तिभाव आला, भगवंताच्या दिशेने तुम्ही जाता, हळूहळू मुक्त होता. तुमच्या जीवनात भक्तिभाव आला, सुख आलं, भक्तिभाव आला हरिनामामुळं.
तिसरं हरिनामामुळे धर्म येतो. मी बोलून गेलो, कारण हरिनामाच्या पोटी दया आणि दयेच्या पोटी धर्म आहे. पर्यायाने हरिनामाच्याच पोटी धर्म आहे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. हरिनामानं तुमच्या जीवनात सुख आलं, समाजातही सुख आलं. हरिनामामुळे तुमच्या जीवनात भक्तिभाव आला, हरिनामामुळे समाजात धर्म आला, अर्थात नीतिमूल्य आली. आता चौथं, हरिनामामुळे जीवनात कुळाचार आला. हरिनामामुळे तुमचं आचरण सुधारतं, तुमचं कुळ पवित्र होते. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळशुद्ध. तुम्ही सातत्याने हरिनाम जपलं तर तुमच्या पोटी पिढ्यानपिढ्या हरिनाम जपणारी संतान येते. आणि जो हरिनाम जपतो त्याचं आचरण शुद्ध असतं, आचरण पवित्र असते. म्हणून तुमचा कुळाचार वाढतो. अर्थात हरिनामामुळे तुमच्या जीवनात कुळाचारही आला. तात्पर्य, संतांनी अवतार धरला, त्या अवतार कार्यात पहिलं कार्य केलं की जड जीवाचा उद्धार केला, हे पहिलं कार्य. आणि अवतारात दुसरं कार्य केलं तर काय, की तुमच्या मुखात हरिनाम देऊन तुमच्या जीवनात सुख आलं, समाजात सुख आलं, तुमच्या जीवनात भक्तिभाव आला, तुमच्या जीवनात धर्म आला, तुमच्या जीवनात कुळाचार आला. म्हणून वाढावाया सुख, भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. इतके फायदे संतांच्या अवताराने झाले. आणि मग असे मायबाप असलेले संत, कृपावंत असलेले संत, कीर्तिवान असलेले संत हे जगाचा उद्धार करतात, जगात सुख स्थापित करतात, धर्म स्थापित करतात, कुळाचा उद्धार करतात, भक्तिभाव निर्माण करतात. असे संत चंदनासारखे असतात, हे तुकोबाराय अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहित आहेत की तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. तुकोबारायांनी इथं संताला चंदनाची उपमा दिली आहे. चंदनाचा प्रत्येक अवयव सुगंध देतो, प्रत्येक अवयव, त्याला जी आहेत तर प्रत्येक अवयव सुगंध देतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी. चंदनामध्ये एकही दुर्गुण नाही, त्याचा कुठलाच अवयव दुर्गंधी देत नाही किंवा सुगंध दिल्याशिवाय राहत नाही. चंदनाचा प्रत्येक अवयव सुगंध देतो. अर्थात चंदनाच्या ठिकाणी एकही दुर्गुण नाही. तसं संतांच्या ठिकाणी एकही दुर्गुण सापडत नाही. आणि म्हणून तुकोबाराय संतांना चंदनाची उपमा देतात. चंदनाच्या ठिकाणी सर्व सद्गुणच सापडतात, संतांच्या ठिकाणी सर्व सद्गुणच सापडतात. म्हणून तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. संत हे चंदनासारखे असतात. चंदनाचा प्रत्येक अवयव सुगंध देतो, तसं संताचाही प्रत्येक सद्गुण, संताच्या जीवनात सद्गुण वास करतात. आणि या सद्गुणामुळे संत जगाचं कल्याणच करतात. आणि म्हणून चंदन जसा परोपकारी आहे तसे संत परोपकारी असतात. चंदनाच्या ठिकाणी एकही दुर्गुण नाही, संताच्या ठिकाणी एकही दुर्गुण नाही. म्हणून संत चंदनासारखे आहेत. तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. जंगलामध्ये चंदनाच्या बाजूला बोरी बावळे असतात. तर चंदनाच्या संगतीने जंगलातल्या बोरी बावळी सुद्धा चंदनासारखा सुगंध देतात आणि भगवंताच्या माथ्यावर लावण्यास योग्य ठरतात. तुकोबाराय बोलले, चंदनाच्या संगे तरुवर चंदन. जंगलात चंदनाच्या बाजूला कसले कडुलिंबाचं झाड उगू द्या, बावळीच उगू द्या, बोरीच उगू द्या, ते चंदनासारखं सुगंध देतं. का? संगती चंदनाची. तसं संत चंदन आहेत. मग तुम्हाला संगती जर संताची लाभली तर चंदनाच्या बाजूच्या बोरी बावळी चंदनाच्या संगतीने चंदनासारखा सुगंध देतात. तसं संताच्या संगतीत जो जो मनुष्य जाईल तोही संतच बनतो, तोही संतच बनतो. चंदनाच्या बाजूची झाडं चंदन बनली तसं संताच्या बाजूचा मनुष्य संतच बनतो. आणि म्हणून तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. संताच्या सानिध्यात तुम्ही गेले की तुम्ही संतच बनता. थोडा वेळ लागेल पण संतच बनता. आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. तुम्ही संत सानिध्यात गेले, सत्संगतीत गेले की तुम्ही एक ना एक दिवस संत बनतात. भले 4-2 जन्म अजून अधिक लागतील, पण त्या दिशेने तोंड फिरवलं तुम्ही एक ना एक दिवस संत बनणारच. भगवंतानी अर्जुनाने एक प्रश्न विचारला 6व्या अध्यायात की देवा, मोक्षाच्या दिशेने एखादा मनुष्य निघलाय आणि त्याला मोक्ष मिळण्याच्या आधीच त्याचं आयुष्य संपलं, तो मेला, तर त्याला काय गती लाभते? तेव्हा कृष्ण म्हणती पार्था, जया मोक्षपदी असता तया मोक्षा वाचून अन्यथा गती असे का?
देव अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तू विचारतो की मोक्षाच्या दिशेने निघालाय आणि मध्येच आयुष्य संपलं, मोक्ष मिळाला नाही, आयुष्य कमी पडलं आणि मेला, त्याला काय गती लाभते? तर देव म्हणतात तो काही दिवस स्वर्गात मुक्काम करतो, पुन्हा स्वर्गातले भोग भोगून कंटाळला पृथ्वीलोकात येतो, चांगल्या माणसाचे पोटी जन्म घेतो, सज्जनाच्या, पुन्हा अभ्यासाचा वेग वाढवतो आणि मुक्तच होतो. कारण ज्यांनी मोक्षाच्या दिशेने तोंड फिरवलं त्याला एक ना एक दिवस मोक्ष मिळतच असतो. तसं जो संताच्या संगतीत गेलाय त्याला एक ना एक दिवस मोक्ष मिळतच असतो, भले 4-2 जन्म अजून घ्यावे लागतील, एवढंच त्यात आहे. अन्यथा संत संगती व्हायला जात नाही. तुम्ही संताच्या संगतीत गेले की तुम्ही एक ना एक दिवस संत बनणारच, कारण आपणासारखे करी ती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. म्हणून सदैव सज्जनाची संगती करा. सदैव संगती सज्जनाची करा. तुकोबारांनी गाथेमध्ये जागोजाग सत्संगती किंवा संत संगती मागितली. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती किंवा संत संग देई सदा, असे अनेक अभंग आहेत तुकोबाराच्या गाथेमध्ये की देवाने जागोजाग देवाला, तुकोबारांनी जागोजाग देवाला विनंती केली की देवा मला संत संगती दे. संत संग देई सदा, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, असे अनेक अभंग आहेत. तुम्ही गाथेमध्ये बघा वाचून. तुकोबारा संताची संगती मागतात का? की संताच्या सानिध्यात गेलं की सुख तर मिळतंच. ज्ञानोबा बोलले की सुखासी चढावा जयाचे असणे. संताच्या सानिध्यात गेलं की संताचे सानिध्य हे सुख आहे, किंवा जिथं संत राहतात तिथं सुख हे वरचेवर चढतं असते. आणि मग संत सानिध्यामध्ये सुख मिळतं, संत सानिध्यामध्ये हळूहळू कधी ना कधी मोक्ष मिळतो. आणि म्हणून तुकोबारा संताची संगती मागतायत. आणि म्हणून चंदनाच्या संगतीत गेलं तुम्ही चंदनासारखा सुगंध देता इतर झाडही, तसं संताच्या संगतीत गेलं तर तुम्ही संतच बनता, भले 4-2 जन्म अधिक लागतील, एवढाच फरक आहे. म्हणून तुकोबारा संतांना चंदनाची उपमा देत आहेत. आपणही सर्वांनी संत संगतीत जावं, हरिभजन करावं, तुमचाही उद्धार होईल, तुमचे कल्याण होईल. हमेशा सत्संगती करावी, संत संगती करावी, कुसंगती टाळावी. भावे तुका म्हणे सत्संग बरा, कुसंग हा फेरा 84चा. सत्संग बरा आहे, भावे तुका म्हणे सत्संग बरा, कुसंग हा फेरा 84चा. हा सत्संग करा, कुसंग टाळा. कुसंगाने आपली अधोगती होते, आपण नरकाला जातो. कर्ण एवढा महादानी होता, भगवतभक्त होता, महान होता. कर्ण काय साधा मनुष्य नव्हता. सूर्यपुत्र कर्ण महादानी होता, थोर भगवतभक्त होता, नीतीच्या इमानदारीच्या मार्गावर चालणारा होता. पण केवळ दुर्योधनाच्या संगतीने व्हायला गेला. द्रौपदीला वेश्या म्हणण्यापर्यंत त्याची मजल गेली. हा कुसंगतीचा परिणाम असतो. कैकेयी माता प्रभू रामचंद्राला कौशल्य मातेपेक्षा कैकेयी माता जास्त प्रेम करत होती. तुम्ही रामायण वाचून पहा. जन्मदात्या कौशल्य मातेपेक्षा कैकेयी माता रामचंद्रावर जास्त प्रेम करत होती. इतके रामचंद्र प्रभू कैकेयीला आवडायचे. पण तरी मंथरेच्या संगतीने कैकेयी माताची बुद्धी फिरली आणि रामचंद्र प्रभूला 14 वर्षाचा वनवास दिला आणि भरताला गादी मागवली. हा कुसंगतीचा परिणाम, मंथरेच्या सानिध्यात गेल्यामुळे कुसंगती. तसं ढेकणाच्या संगी हिरा भंगाला, कुसंगे नाडाला साधू तैस. आयरणीवर हिरा मांडला आणि घन मारला तर तो हिरा त्या आयरणीत किंवा घनात शिरतो पण फुटत नाही, एवढा निबर हिरा. पण ढेकणाच्या संगतीत गेला, ढेकून फुटून रक्त लागलं हिराला तर त्याचा चुरा होतो, हिरा भंगतो. तसं कुसंगतीत गेला तर साधारण जीव काय, साधूचंही साधुत्व भंगतं. कुसंगे नाडाला साधू तैसा. कुसंगतीनं वाटलं होतं. बैसता चोरापाशी तैसीच होय बुद्धी, पाहताच चिंदी धावे मन. तुम्ही चोरापाशी बसलात तर चोरासारखी बुद्धी होईल. फाटकं चिंदी जरी दिसली तुम्हाला उचलावी वाटेल, चोरी करावी वाटेल. हा संगतीचा परिणाम. बैसता चोरापाशी तैसीच होय बुद्धी, पाहताच चिंदी धावे मन. तुकोबारा. मग संगती फार महत्त्वाची आहे. जीवनामध्ये 3 गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा. मुखामध्ये हरिनाम, शुद्ध सात्विक शाकाहार आणि सज्जनाची संगती. या 3 गोष्टीमुळे एक ना एक दिवस तुम्हाला देव भेटतोच. सज्जनाची संगती म्हणजे संत संगती, शुद्ध शाकाहार आणि मुखामध्ये हरिनाम. या 3 गोष्टींनी देव एक ना एक दिवस भेटतोच. पण तू कुसंगती केली तर तुमचा नरक वास कुणीही टाळू शकत नाही. तुम्हाला नरकालाच जावं लागतं. भावे तुका म्हणे सत्संग बरा, कुसंग हा फेरा 84चा. कुसंगात गेले की नरकाला जाल, 84 लक्षणे तुम्ही बांधल्या जाल. सत्संगतीत जाल तर तुम्ही मुक्त व्हाल, देव व्हाल, संत व्हाल.
म्हणून सतसंगतीत या, संत संगतीत या. म्हणून मी म्हणतो की प्रत्येक कुटुंब प्रमुख हा नामधारक असावा. कारण चंदनाच्या संगतीने आजूबाजूची बोरी बावळं चंदनासारखा सुगंध देत आहेत. हा संगतीचा परिणाम. कुटुंब प्रमुख जर नामधारक असेल, त्या कुटुंब प्रमुखाच्या संगतीने घरातील सगळी माणसं नामधारक बनतील आणि सगळ्या घराचा उद्धार होईल. हळूहळू ते सर्व मोक्षाच्या दिशेने जातील. आणि म्हणून एक वेळचं भजन आणि एक वेळचं भोजन सर्व कुटुंबियांनी एकत्र येऊन करावं. दिवसात एकदा तरी सर्व कुटुंबियांनी एकत्र यावं आणि एक वेळचं भजन आणि एक वेळचं भोजन एकत्र येऊन करावं. यानं भक्तीला बळ येईल आणि विचाराची देवाणघेवाण वाढेल. म्हणून कुटुंब प्रमुख हा नामधारक असावा. त्याच्या संगतीने घरातील सर्व माणसं नामधारक बनतील, घराचा उद्धार होईल. का तर चंदनाच्या संगतीत गेलं, बाजूच्या बोरीबाबळी चंदनासारखा सुगंध देत आहेत. नामधारकाच्या संगतीत गेलं तुम्ही नामधारक बनतात. आणि म्हणून नेहमी नामधारकाच्या अर्थात संताच्या संगतीत वावरा. हळूहळू तुम्ही नामधारक बनता आणि एक ना एक दिवस संत बनूनच राहता. म्हणून असे चंदनासारखे पवित्र उदार असलेले चंदनासारखे सर्व सद्गुणच असलेले संत, या संतांना तुकोबाराय चंदनाची उपमा देत आहेत. आणि तुकोबाराय लिहित आहेत की तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. याच्यामध्ये आपण अभंगाचा पूर्ण भावार्थ पाहिलाय. तुकोबाराय संतांना मायबाप म्हणतायत, कृपावंत म्हणतायत. असे मायबाप असलेले संत, कृपावंत असलेले संत, कीर्तिवंत असलेले संत अवतार धारण करून जडजीवाचा उद्धार करतात. या जीवाच्या मुखात हरिनाम देऊन या जगामध्ये सुख, भक्तिभाव, धर्म आणि कुळाचार स्थापित करतात. असे अवतारी संत हे चंदनासारखे सद्गुणी आणि पवित्र असतात. म्हणून आपण सर्वांनीच संत सानिध्यात यावं, संत विचार सदैव ऐकावेत, लोकालाही सांगावेत आणि सदैव भगवंताच्या नामाचा आणि संताच्या नामाचा जयघोष करावा. तो कसा करावा तर ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिली लेकुरे वेडी वा कोडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया कै किंकरा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.